स्वामी मी सगळ्यांशी चांगलं वागलो, सगळ्यांशी आनंदात वागलो, सगळ्यांच्यात आनंद पसरवायचा प्रयत्न केला, सगळ्यांशी प्रामाणिकपणे वागलो. माझ्या कर्तव्यात कुठेही चूक केली नाही. सगळं काही निमूटपणे सहन करून इथपर्यंत आलो. तरीही माझ्या वाटेला ही दुःख का? मी इतकं सगळ्यांशी चांगलं वागतो तरी देखील माझ्याशी इतकं वाईट का वागलं जातं? अशी अनेक प्रश्न तुझ्या मनात आहेत बाळा. याच प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी आज मी इथे आलो आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. कारण तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला मिळणार आहे. प्रत्येकाच्या कर्माचा हिशेब कसा होतो हे तुला यातून समजणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ आणि चॅनलला सबस्क्राईब कर आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा प्रयत्न कर. बाळा, तू आजपर्यंत कोणाचं देखील वाईट केलं नाहीस. मग तुझ्याच वाट्याला अशी कपटी आणि नीच लोकं का आली बरं? तुझ्याच वाट्याला इतके शत्रू का आले बरं? तुझं वाईट चिंतणारी लोकं खूप आनंदात आहेत आणि तू मात्र क्षणोक्षणी रडतो आहेस. याचं कारण काय आहे ते ऐक. पण बाळा, तुला माहिती आहे का? आजपासून तुझी रडण्याची वेळ आता संपली आहे आणि त्या त्रास देणाऱ्यांच्या विनाशाची उलटी गिनती आता सुरू झाली आहे. जेव्हा पाप आणि अन्यायाचा घडा भरतो ना बाळा, तेव्हा स्वतः न्यायाधीशाच्या भूमिकेत मला यावं लागतं. आजपर्यंत तू खूप काही सहन केलंस, कारण तू देवाला घाबरत होता. तू कर्माला मानत होता. पण ती लोकं कर्माला मानत नव्हती, देवाला मानत नव्हती. त्यामुळं त्यांच्या हातून ही कृत्य घडली. पण ज्यांनी तुला त्रास दिला, त्यांनी तुझ्यातल्या माणसाला नाही, तर तुझ्या पाठीशी उभ्या असलेल्या भगवंताला आव्हान दिलं आहे. मला आव्हान दिलं आहे. त्यामुळे आजपासून त्यांचा हिशेब होणार आहे. आज तुझं नशीब बदलणार आहे. भगवंतावर विश्वास ठेव. पाठीवरचे घाव विसर आणि पुढे चालत राहा. आज जे घडणार आहे ना, ते कर्माचे तांडव असणार आहे बाळा. स्वामी भक्तांना त्रास देणाऱ्या शत्रूला कधीच माफ करत नाहीत. शत्रूला वाटत असतं की तो खूप हुशार आहे. त्याने रचलेलं चक्रव्यूह, त्यांनी केलेले वार कोणालाच दिसणार नाहीत. त्याला वाटतं की त्याचा पैसा, त्याची सत्ता किंवा त्याचा खोटारडेपणा त्याला नेहमी वाचवेल. हा त्याचा खूप मोठा भ्रम आहे बाळा. कर्म करणे तुझ्या हातात आहे. कर्म करणे माणसाच्या हातात आहे. पण त्या कर्माचं फळ देणं मात्र माझ्या हातात आहे. आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर ऐक. तुला त्रास देणारी व्यक्ती आनंदात का आहे? जेव्हा एखादी वाईट व्यक्ती चांगलं चालत असते ना, आनंदात असते ना, तेव्हा समजावं की तिच्या पूर्व पुण्याईची शिदोरी अजून संपलेली नाही. पण ज्या क्षणी ती शिदोरी संपेल ना, त्या क्षणी कर्माचा फास असा काही तिच्या गळ्याभोवती आवळला जाईल की त्याला पळायला सुद्धा जागा मिळणार नाही. तुझ्या डोळ्यातून पडलेला प्रत्येक अश्रू हा त्या व्यक्तीच्या खात्यात जमा झाला आहे. एक शाप आहे, कधीच देव कोणाचे देणे ठेवत नाही बाळा. कर्म चांगलं केलंस तर त्याचा परतावा तुला चांगलाच भेटणार. पण जर तू वाईट केलंस तर त्याचा परतावा आज ना उद्या तुला त्याच पद्धतीने मिळणार. ज्यांनी तुला रात्रभर जागून रडवलं आहे, ही नियती त्यांना अशी काही शिक्षा देईल की त्यांचे दिवस आणि रात्र दोन्ही हराम होऊन जाणार आहेत. अशा वेळी तू काय करायचं? तू कधीही त्यांच्यावरती बदला घेण्याचा विचार देखील तुझ्या मनात आणू नको. कारण जर तू असा विचार मनात आणलास तर तुझ्या हातून योग्य कर्म होणार नाही आणि तुझ्यात आणि त्यांच्यात काहीच फरक राहणार नाही. तुझा या ब्रह्मांड नायकावरती विश्वास आहे ना, तो मग निश्चिंत राहा. त्यांचं त्यांना कर्म करू दे, तू तुझं कर्म करत राहा. तू पुढे चालत राहा. भूतकाळात अडकू नको. ज्यांनी त्रास दिला त्यांच्या आठवणीत स्वतःचे आजचे दिवस वाया घालवू नको. तुझे नशीब आज का बदलणार आहे? कारण आज तुला जे समजलंय की तुझा वाली वर बसला आहे. तू ज्या ब्रह्मांड नायकावरती मनापासून विश्वास ठेवला आहेस, त्याला तुझी काळजी आहे. तो वर बसला आहे. तू काळजी करू नको. त्यांच्या छत्रछायेखाली तू सुरक्षित राहशील. बाळा, तुला वाटेल आता स्वामी चमत्कार करतील, तर बाळा असं होणार नाही. तर एका मोठ्या बदलाची सुरुवात होणार आहे. आज तुझ्या मनात त्या शत्रूबद्दलची भीती आणि राग निघून जाईल. तुला एक आंतरिक शांतता लाभणार आहे. आज सत्याचा विजय होणार आहे. ज्या लोकांनी तुझ्यावरती खोटे आरोप केले, त्यांचे चेहरे जगासमोर उघड होणार आहेत. आजपासून त्याची सुरुवात होणार आहे. तुझ्या प्रगतीचे दरवाजे आजपासून मोकळे होणार आहेत. जो चांगुलपणा तू जपलास त्याचे फळ तुला आज नक्की मिळणार आहे. तुझ्या आयुष्यात नवीन संधी, नवीन सुखाचे मार्ग येणार आहेत. शत्रू पाहतच राहील आणि तू यशाच्या शिखरावरती पोहोचतच राहशील. म्हणून उठ बाळा, आता डोळे पुस, छाती ठोकून जगाला सांग, हे माझं वाईट करणाऱ्यांनो
तुमचा आता हिशेब होणार आहे. तुमचे आता मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. कारण माझ्या पाठीशी माझा स्वामी उभा आहेत. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ज्यांनी ज्यांनी बाळा तुला खाली खेचण्याचा प्रयत्न केला, त्यांना बाळा माहीतच नव्हतं की जितक्या ताकदीने ते तुला खाली खेचतील, तितक्याच ताकदीने तू वर यायला लागशील. कारण भगवंताचा तुझ्यावरती विश्वास आहे. भगवंतावरचा विश्वास कमी होऊ देऊ नको. तुझी सत्कर्माची ढाल पुढे कर. आजपासून नवीन सुरुवात कर. कारण तुझा सुवर्ण काळ आता चालू झाला आहे. जर तुला असं वाटत असेल, स्वामी माझ्यावरती कधीच अविश्वास दाखवणार नाहीत, माझ्यावरती कधीच अन्याय करणार नाहीत, तर कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ राहायला विसरू नको आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नको. कारण अनेक लोकांना, तुझ्या सहकार्यांना या व्हिडिओची गरज आहे. आणि पहा, देव तुझं कल्याण करणार आहे. फक्त तू भगवंतावरचा विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. कारण ज्याचा कोणी नाही त्याचा देव असतो, हे तू विसरू नको. खोटेपणाचा आव कायम राहत नाही. खोटेपणाचा पाया हा नेहमी वाळूवरती रचलेला असतो. वादळाचा एकच झोका आला की तो पाया उकडून जातो. आज जे लोक तुझ्यावरती हसत आहेत, तेच तुझी माफी मागायला येणार आहेत. तेच तुझ्या पायाशी लोटंगण घालायला येणार आहेत. देवाच्या लाटीचा आवाज येत नसतो बाळा, पण जेव्हा ती बसते ना, तेव्हा माणूस थेट जमिनीवर येतो. तुझ्या शत्रूचा पराभव तुझ्यामुळे नाही, तर त्याच्या कर्मबंधनात अडकल्यामुळे होणार आहे, जिथून त्याला कधीच बाहेर पडता येणार नाही. विश्वास ठेव. सुळाची भावना मनामध्ये ठेवू नको. शत्रू तुला त्रास देत आहे, तर त्याचे फळ त्याला नक्की मिळणार आहे. त्याला मनातून माफ कर. त्याला मनातून मुक्त कर आणि देवाला सांग, हे भगवंता, याने माझे वाईट केले, पण मी याचा न्याय तुझ्या न्यायाला सोपवत आहे. ज्या क्षणी तू हा भार देवावरती सोडून मोकळा होशील, त्या क्षणी तुझ्या नशिबाचे कुलूप उघडले जाईल आणि तुझा भाग्य उदय व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे बाळा, आता मनात कोणतीही वाईट इच्छा आणि वाईट कर्म आणू नको. तुझा भाग्योदय होईल आणि तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुला मिळत जातील आणि शत्रूचा पाडाव देखील भगवंतांच्या न्यायालयात नक्की होईल. हा व्हिडिओ जर तुझ्या काळजाला भिडला असेल, तर कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नको.